बंजारा समाज बांधवांची अजय भवन या ठिकाणी बैठक संपन्न। भाजपा नेते तथा बंजारा समाजाचे नेते श्रावण चव्हाण यांना विधानसभेवर घेण्यासाठी सदर ही बैठक संपन्न झाली। यात भाजपच्या वतीने मुंडे यांच्यासह विविध विधान परिषद यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली। त्यानंतर बंजारा समाजाच्या बांधवांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली। श्रावण चव्हाण हे गेल्या अनेक 25 ते 30 वर्षापासून भाजपच्या माध्यमातून पाडापाडा तांड्यात जाऊन भाजपचं या ठिकाणी कार्य करीत आहेत। बंजारा समाजाला एकत्रित करण्याचे काम ते करीत आहेत। त्या माध्यमातून भाजपच्या सरकार येण्यासाठी ते नियमित कार्यतत्पर असतात। तर अशा या भाजपचे नेते तथा बंजारा समाजाचे नेते श्रावण चव्हाण यांना विधान परिषद विधान भवनावर विधान परिषदेच्या माध्यमातून कोणत्या तरी माध्यमातून त्यांना विधान भवनात विधान परिषदेवर पाठवावे या आशयाची मागणी या बैठकीतून करण्यात आली। काही पदाधिकाऱ्यांनी विविध या ठिकाणी आपल्या मनोगतातून श्रावण चव्हाण यांना विधान परिषदेवर पाठवावे अशी मागणी केली। तर यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी श्रावण चव्हाण आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आल्या। तर यावेळेस विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी बंजारा समाजाचे बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते। तर यावेळी श्रावण चव्हाण यांनी सांगितले की सदर मला जरी विधान परिषदेवर घेतले गेले नसेल तरी देखील मी भाजपचे नियमित कार्य करीत राहील, परंतु कुठेतरी भाजपाने याबाबत विचार करावा अशी देखील प्रतिक्रिया ते वाहिनीशी बोलताना दिली। ओके जिल्ह्यामध्ये बंजारा समाज आणि खटकर समाज हा तिन्ही जिल्ह्यामध्ये आमदार निवडून आणण्याची ताकद असताना सुद्धा आमच्या या तिन्ही जिल्ह्यामध्ये एक समाजाचं विघटनपणा करून आम्हाला कुठल्याही राजकीय परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही राजकीय वातावरणामध्ये कोणत्याही पक्षाकडनं चांगलं सहकार्य मिळत नाही। आज धुळे तालुक्याचा विषय जर सांगितला खटकर आणि बंजारा समाजाचं जर मतदान सांगितलं गेलं तर जवळजवळ 65,000च्या वरती या समाजाचं मतदान आहे। आपण जिल्हा परिषद समजलो किंवा पंचायत समितीत सांगितले तर त्या ठिकाणी सुद्धा आमच्या भट्टीमुक्तांना आणि बंजारा समाजाला कुठल्याही प्रकारचं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला जागा ठेवत नाही। तो कोणताही पक्ष असो, एकच पक्षाचं आम्ही नाव घेणार नाही, पण समाजाच्या वतीने आम्ही या मागणीसाठी आज राईसाहेबांच्या पुण्यतिथीच्या जयंतीच्या औचित्य साधून ही बैठक बोलवली आहे। त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याची परिस्थिती एकदम सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असताना चाळीसगाव आणि जामनेर या 2 तालुक्यामध्ये बंजारा समाजाचा उमेदवार हा स्वबळाने निवडून येऊ शकतो, तरी त्या ठिकाणी समाजाचे 2 उमेदवार उभे करून तिथं समाजाला काढलं जातं आणि दुसऱ्या समाजाला तिथं नेतृत्व मिळवून दिलं जातं। अशी परिस्थिती आम्ही स्वतः आमच्या बंजारा क्रांती दल आणि भटके मुक्त दलाच्या वतीने आम्ही सर्वे केला। नंदुरबार जिल्ह्याचं जर सांगितलं तर तिथं ट्रायबल एरिया असल्या कारणाने तिथं SC आणि STसाठी ही राखीव जागा आहे। त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही गोष्टीची मागणी करणार नाही, पण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण भाऊ चव्हाण हे भारतीय जनता पार्टी जवळजवळ 27 ते 28 वर्षापासून कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत।
त्यांची तळमळ आज त्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते घडवलेले आहेत। या कार्यकर्त्यामधला एक कार्यकर्ता आहे, मी भाऊच्या खात्याला कामा लावून अनेक वेळा मी संघर्ष केलेला आहे। प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलनं केलेली आहेत। सगळ्या भारतीय जनता पार्टीला खेड्यापाड्यामध्ये गावागावात आम्ही भारतीय जनता पार्टीचा शाखा उभारण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे। या उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त जळगाव जिल्हा ओळखता, धुळे आणि नंदुरबारमध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठलाही एक कार्यकर्ता नसताना आम्ही मागास समाजाला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीला खूप मोठं उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजच्या या बैठकीला आम्ही आज 27-28 वर्ष एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भाऊ काम करत आहेत। आमची भी तळमळ आहे की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा, आमचाही कोणीतरी नेता असावा, आम्हाला बी एक हक्काने काम करता यावं म्हणून आता 111 विधान परिषदेच्या जवळजवळ 11 जागा रिक्त झालेल्या आहेत। त्या 11 जागांमध्ये आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे जे आमचे नेते आहेत, देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि आमचे धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातले सगळे नेते असतील, यांना विनंती आहे की 11 जागांमधनं कायमस्वरूपी विदर्भाला एक मायेचं पांजन देऊन तिकडे जास्तीत जास्त प्रेम दाखवतात, पण उत्तर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आणि भटके मुक्तांचा एवढी ताकद असताना सुद्धा आम्हाला तो कुठं जागा मिळतच नाही। पण एक विधान परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातनं श्रावण भाऊ यांना उमेदवारी देऊन त्यांना विधान परिषदेचा आमदार करावा, ह्या मागणीसाठी आज आमचे सगळे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यातील, तांड्यातील, वाड्यातील कार्यकर्त्यांची आज विशेष बैठक बोलावली। त्या बैठकीत आमचे अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांदेलाल निराई, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष रावणजी चव्हाण, आमचे पंचायत समितीचे माजी सभापती विजय जाधव सर, विजय पाटील सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जाधव सर, माझे सहकारी युवराज चव्हाण, डॉक्टर गणेश धरमदासजी, शैनिकजी, चंद्रकांत गदुलाल, सन्माननीय आमचे बीजेपीचे खास अनिल भाऊ, नवल भाऊ, कैलासजी, सुदाम राठोड सर, राहुल, सर्वांच्या नावाने आमची मागणी हीच आहे की नेहमीच बंजारा समाजावर अन्याय होत असतो। आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आमचे बंजारा समाज आहे 1.5 ते 2 कोटी, बंजारा प्लस भटकेमुक्त जर जोडलं तर 3 ते 3.5 कोटीच्या घरात आमचे मतदार असताना आम्हाला कुठे विधान परिषदेत आमचा विचार करावा। उत्तर महाराष्ट्रात बंजारा प्लस भटकेमुक्त समाजाचे पॉप्युलेशन 10 लाखाच्या पुढे मतदान आहे उत्तर महाराष्ट्रात, बरोबर सर? जास्त भटकेमुक्त टोटल धनगर, हटकर आणि बंजारा जर विचार केला तर 15 लाखाच्या घरात आमचं मतदान असताना आमचे जे विधान परिषदेचे 11 जागा रिक्त होत आहेत, त्या जागेवर आम्ही जे 27 वर्षापासून बीजेपीमध्ये तळागाळाच्या तांड्या वाड्या वस्तीवर जाऊन काम करणारे श्रावण भाऊ चव्हाण यांना मिळावा, यासाठी आम्ही 1 महिन्यापासून पूर्ण कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। पण आज ती उडी भरून निघावी आणि त्यांना विधान परिषद घेण्यात यावं, यासाठी आमची बैठक ठेवलेली आहे। त्या बैठकीमध्ये संपूर्ण समाजाचा त्यांना पाठिंबा आहे। बंजारा समाजाच्या जे संघटनापासून तर भटकेमुक्तीच्या टोटल संघटनेच्या श्रावण भाऊ चव्हाण यांना आमदारकी विधान परिषद मिळावी आणि भटकेमुक्त उत्तर महाराष्ट्राचा एक आवाज विधान परिषदेवर विधानसभेमध्ये जावं, यासाठी ही बैठक बोलावलेली आहे। एवढं बोलून भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी श्रावण भाऊंना योग्य संधी मिळेल किंवा त्या लेवलचं त्यांचं कार्य असेल, ती जागा भविष्यामध्ये श्रावण भाऊ चव्हाण यांना त्या जागेवर घेण्यात यावं, अशी आमची उत्तर महाराष्ट्रातून सर्व बंजारा संघटना, सर्व कार्यकर्ते आणि भाजपमध्ये जे जे कार्यकर्ते काम करतात, आमची एकमुखी मागणी आहे की श्रावण भाऊंना कॅबिनेट किंवा राज्यस्तरीय जे महामंडळ असतील किंवा एखादी पद असेल राज्य लेवलचं, त्या पदावर त्यांना घेण्यात यावं, अशी आमची पूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाकडून एकमुखी मागणी आम्ही करीत आहोत। ठीक आहे, वेळ आहे, काही पक्षाचे ध्येय धोरण असतात, काही बंधन असतात, ते आम्ही समजू शकतो, परंतु 20, 22, 25 वर्षापासून रक्ताचं पाणी करणारं असं आमचं नेतृत्व श्रावण भाऊ चव्हाण, त्यांना थोडं मनाशी असं वाटतं आपण पक्षासाठी एवढं मोठं काम केलं, कुठेतरी आपलं मानाचं, पानाचं, सन्मानाचं एखादी पद मिळावं, यासाठी कार्यकर्ता पक्षाचं काम करत असतो। ज्या पक्षात काम करत असतो
आणि जेव्हा एखादी संधी निर्माण होते त्यावेळेस सहज वाटतं त्या कार्यकर्त्याला की आपल्याला हे पद आपल्याला मिळावं, पद मिळाल्यानंतर आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडावं आणि त्या माध्यमातून पक्षाचं काम करत असताना त्याच्या बरोबर समाजाचं पण काम होत राहावं, त्या दृष्टिकोनाने समाज जुळत जातो. मित्र सांगावं असं वाटतं, मी महाराष्ट्रातलं सांगतो, भारताचं सांगतो, भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास आपला बंजारा समाज 80 ते 90% मतदान करणारा समाज आहे. पण भारतीय जनता पार्टीने आपल्या बंजारा समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. मित्र, ज्यावेळेस वेळ येते पक्षाचं, ज्यावेळेस उमेदवार उभे करत असतात त्यावेळेस श्रावण भाऊ सारखा लाख मोलाचा कार्यकर्ता हा गावोगावी तांडव खेडेपाडी हिंडत असतो, फिरत असतो. त्यावेळेस श्रावण भाऊ सारख्या कार्यकर्त्याची पक्षाला गरज असते आणि ज्या वेळेस श्रावण भाऊला पक्षाची गरज असते त्यावेळेस पक्षाने सुद्धा श्रावण भाऊचा विचार करायला पाहिजे, अशी आमची असताना योगायोगानं राजकारणामध्ये येण्याची संधी मिळाली आणि एक विशेष आनंद असा वाटतो की तुमचे सगळ्यांचे चेहरे आणि माझ्या धनगर बांधवांच्या चेहऱ्यामध्ये प्रचंड असं साम्य आहे. म्हणून मला वाटतं की मी या ठिकाणी माझ्या समाजाच्या कार्यक्रमाला आलो असं या ठिकाणी मला ह्या कार्यक्रमासाठी आग्रह होता आणि संघटनेत या म्हणून आग्रह होता. तुमच्याशी जी भेट घालून दिली आमचे सन्माननीय मित्र अनिल दादा असतील, नवलभाऊ असतील, आमचे खास करून डॉक्टर साहेब चव्हाण असतील, या सगळ्यांशी आम्ही बऱ्याच वेळ चर्चा केली. कैलास भाऊ तुम्ही नव्हते, जाधव साहेब आपणही नव्हतं. तर आम्हाला ज्या दिवशी आम्ही चर्चा केली तेव्हा आम्हाला वाटतं की या माणसाकडे जी राजकीय क्षमता आहे, निश्चित आपल्यातला एक माणूस. मी त्यांना बोलताना बोललोय की साहेब मी तुमच्या श्रावण चव्हाण सोबत बोलत बसून एक आमदाराशी बोलतोय आणि तशाच पद्धतीने सुंदर अशी संधी त्यांच्यासाठी चालून आलेली होती. परंतु राजकारणामध्ये कुठे ना कुठे वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि कुठेतरी त्यांना या पदाची मोठ्या प्रमाणामध्ये भूमिकावणी मिळाली. परंतु निश्चित चव्हाण साहेब जरी का तुम्हाला महामंडळावर घेणार असेल तर निश्चित धनगर समाज महासंघाच्या वतीनं मी तुमच्यासाठी 100% जास्तीच्या संख्येने लोक घेऊन राज्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा करतो. आजता काय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये धडक मोर्चा काढला नसेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण धडक मोर्चा हा कार्यालयावर काढण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना सांगून दाखवू की एखादा राक्षस असेल, एखादा दानव असेल किंवा एखादा ऋषी असेल, तो एखादा तप करतो तरी देवाशी भांडण करायला त्यावेळेस तयार व्हायचं. एका 12 वर्षाचा आपण 2.5 तप या सामाजिक जीवनामध्ये लोकांशी संघर्ष केलेला आहे. म्हणून निश्चित येणाऱ्या काळामध्ये सर्व तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात, तुम्ही राम आहात, तुम्ही लक्ष्मण आहे, बसलं कोणी भरत असेल, दुर्गण असेल, कोणती संधी मिळाली नसेल तर हनुमान होण्यासाठी सुद्धा मी तुमच्यासाठी तयार आहे. आणि जर या ठिकाणी कोण अभिमान होत असेल तर मी ते माकडं होते त्यांनी तो रामाचा पूल बांधला, अशा स्वरूपामध्ये एक दगड टाकून तुमचा प्रवास कशा पद्धतीनं सोयीचा होईल यासाठी निश्चित या ठिकाणी सूत्र देतो. मला वाटतं मी निश्चितच राजकारण आहे, मी शुद्ध समाजकारणातून आलेले कार्यकर्ता आहे. मी 10-20 हजार लोकांचे मेळावे घेतलेले आहेत आणि मला जो त्या ठिकाणी आनंद भेटतो श्रावण भाऊ, तो राजकारणातून भेटत नाही. म्हणून कदाचित तो तुमचा आनंद जाऊ नये म्हणून कदाचित मला वाटतं स्वर्गीय सेवालाल महाराजांची काही इच्छा असेल की यांना समाजकारणात राहून मोठं करूया. खरंच सांगतो, जबाबदारीने सांगतो, समाजकारण हे काही काटेरी मुकुट आहे. आपल्याला जरी काही एखाद्या कार्यक्रमात जायचं तर रात्री प्लॅनिंग करून घ्यावं लागतं. 5,000 रुपये पाहिजे, कोणाची गाडी पाहिजे, 4 कार्यकर्ते पाहिजे, तिथून 2 कुठं जेवण करता येईल का, तिथूनच त्याला फोन करावा लागतो. त्याच्यातून तो समाज कार्यकर्ता निर्माण होतो. राजकारणात ठीक आहे, राजकारणामध्ये विकासाला संधी असते, पैसे कमावायला संधी असते, परंतु समाजकारणामध्ये 2.5 तप काम करणारे तुम्ही भीष्म आहात आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याचे तुम्ही एक आदर्श आहात. म्हणून निश्चित तुमचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाज असेल, वंजारा समाज असेल आणि धनगर समाज असेल आणि खास करून माळी समाज असेल, आणखी 4 समाज जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट्ट्यावर उभ्याला वेळ लागतो. कारण तुम्ही अभ्यास करा, आपण स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण केली. 78 वर्षामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांचा कार्यकाळ सोडला तरी आपल्या माणसाला त्या उच्च पदापर्यंत पोहोचता आला. त्याच्यात आपला महिमोठा मुंडे साहेब दुर्दैव त्यांचा अपघात झाला. त्यांची कन्या होती मुंडेताई, त्यांचाही या लोकांनी त्या वेळेमध्ये
मध्ये एक जातीयता निर्माण केली. कालपर्यंत आपण सगळेच मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणत होतो, म्हणून आता आपल्याला योग्य वेळ आलेली आहे. आपण आता मराठा समाजाला मोठा भाऊ अशी डोक्यातून काढून टाका. आता आपल्या याच्या महाराष्ट्रामध्ये तुमचा मोठा भाऊ निश्चित जबाबदारीने सांगतो. दडकर असेल, राम शिंदे असतील, महादेव जानकर असतील, शेट्टी असतील, हे आपले मोठे भाऊ आहेत. आपण त्यांचे लहान भाऊ म्हणून जरी का तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर आम्हाला विधान परिषद द्या, जरी का तुम्हाला अमुक मिळत असेल तर आम्हाला जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष करा, राज्याचा उपाध्यक्ष करा. हे सेल बिलवर आपण जायचं नाही, आता डोक्यातून काढून टाकायचं. हे आपण जे सेलवर जातो ना, कटक्यापर्यंत सेल म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला जबाबदारीने फक्त एका समुदायामध्ये ठेवण्याची जी एक मानसिकता या मराठा राजकारणात झालेली आहे. आपल्याला निश्चित सांगतो, त्यावेळेला आपलं साक्षरता नसणार आहे, तुम्हाला निश्चित संधी भेटणार आहे, मलाही संधी भेटणार. प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीला उपस्थित माझे गुरु वंदनीय विष्णुकुमार जाधव सर आणि ज्यांनी आता सांगितलं की बंजारा आणि धनगर हटकर जवळपास एकच आहे, असे आमचे मित्र प्राध्यापक विजयरावजी पाटील, ज्यांनी अख्खा महाराष्ट्र माझ्यासाठी कहर करून टाकला, काही लोकांना अंगावर घेतलं, असे माझे सन्माननीय मित्र बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलालजी नाईक, त्यांच्या सोबत परिसरामध्ये काम करणारे एकनाथ जाधव, आणि जसा माझा 27 वर्षाचा प्रवास अनेकांनी या ठिकाणी सांगितलं, त्या 27 वर्षात सोबत राहणारे डॉक्टर सैदात चव्हाण, बदुलाल राठोड, चंद्रकांत जाधव, हेमराज चव्हाण, मानसिंग राठोड, आपलं रामसिंग राठोड, माझ्या सोबत आलेले भावेश पवार, किसन पवार, आमचे महाराज असतील जयंती महाराज, युवराज चव्हाण, डॉक्टर गणेश चव्हाण, आणि आताच रिटायर झालेले आमचे एक मित्र गजानन चव्हाण. आणि या परिसरात अत्यंत चांगले काम करणारे आमचे अनिल पवार, आणि आता नुकतेच याचे मोरदडचे उपसरपंच झालेले नवल पवार, आणि या सगळ्या परिसरात जे आमच्या इव्हेंट चालतात त्याला पडद्यामागून आमचा मोठा सहकार्याने हात असतो, असे आमचे सहकारी मित्र डॉक्टर अनिल पवार. आणि काही पदाधिकारी ज्यांचं नाव राहिलं असेल, आमचं सोशल मीडिया सांभाळतो राहुल राठोड, इथं बाबांसोबत सावली सारखे राहायचे आमचे पवार साहेब, जाधव साहेब. तर अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही 3 दिवसापूर्वी मी एक तातडीची बैठक सांगितली होती, आणि या बैठकीमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा धुळ्याला येतो त्या वेळेला आम्हाला सगळ्यात जास्त सहकार्य जर भेटत असेल तर ते माझे शाळकरी मित्र आहेत, इथले माजी नगरसेवक आहेत शेखर अण्णा, जे तुमच्या सगळ्यांचे आवडीचे. तर या ठिकाणी मी तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला आपण एवढ्या मोठ्या संख्येने अगदी 2 दिवस, आणि पाऊस चालू आहे, बंजारा समाज हा तांड्यामध्ये राहतो, बहुतांश 70 ते 80, 85%, 90% बंजारा समाज हा शेतकरी आहे. पावसाचं वातावरण असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला, म्हणून मी सगळ्यांचे तुमचे सद्यसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की विधान परिषदेसाठी 11 जागा व्हॅकेंट होत्या. त्या 11 जागेमध्ये वसंतरावजी नाईकांचे नातू आदरणीय निलय नाईक हे विधान परिषदेवर आमदार होते. जशी 11 जागेची घोषणा झाली, मी भारतीय जनता पार्टीला कळवलं. 11 जागेमध्ये आपला जो कोटा असेल त्या कोट्यामध्ये बंजारा समाजाचे एक आमदार आहेत आदरणीय निलयजी नाईक, जे वसंतराव नाईकांचे नातू आहेत. त्यांना रिपीट करा. काही तांत्रिक कारणं असतील, त्यांना रिपीट करायचं नसेल तर खमक्या असा बंजारांचा दुसरा चेहरा घ्या, आणि त्यासाठी आम्ही फिल्डिंग
लावलं. फिडिंग लावत असताना उत्तर महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या जवळपास सर्वच संघटनांनी मला एकमुखी पाठिंबा दिला होता. त्या सगळ्यांना मी या ठिकाणी त्यांचं धन्यवाद करतो आणि त्यांचे आभारी मानतो. मित्रांनो, एखाद्या पक्षाची बैठक असली तर नेता हा कोऱ्यामध्ये येत असतो आणि कोऱ्यात आला की पक्षाची गर्दी त्या ठिकाणी झालेली असते. परंतु सामाजिक संघटन हे काही पक्ष नाही. एखाद्या समाजाची चळवळ चालवायची असेल, एखाद्या समाजाला एकत्रित करायचं असेल, त्यासोबत पुन्हा भटक्या विमुक्त समाजाला सोबत जोडायचं असेल तर त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण सामाजिक संघटन चालवत असताना, आजची बैठक बोलवत असताना मी यांच्यासाठी निश्चितपणे काही ना काही केलेलं आहे. म्हणून आज या एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. कुठल्या समाजाचे लोक असे गोळा होत नसतात. पक्ष हा वेगळा विषय. पक्षाचे पद घ्यायचे, काही निवडून बसायचं आणि पक्षाची तयारी असते. खालून वरपर्यंत सांगून द्या आमचं या पदाचा हा माणूस येतोय, लगेच पक्षाची सगळी तयारी होऊन जाते, सगळे लोक गोळा होऊन जातात. परंतु एखादं सामाजिक संघटन चालवणं ही खूप मोठी कसरत आहे. मित्रांनो, 23 वर्ष, जवळपास 27 वर्षापासून, 27 वर्षापासून मी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून एक मोठं संघटन उभं केलं आहे आणि ते संघटन जवळपास 4-5 राज्यांमध्ये प्रभावीपणे काम करीत आहे. अखिल भारतीय बंजारा क्रांती दल हे संघटन भाजपा पुरस्कृत संघटन आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आमच्या संघटनेवर विशेष लक्ष देत होते, त्या संघटनेची विशेष काळजी घेत होते आणि त्यांच्या नेतृत्वात हे संघटन नावारूपाला आलं. मधल्या काळामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष होते हरिभाऊ राठोड. अटलजींचं सरकार असताना अणु करारावर मतदान होणार होतं. त्यांची काय मती फिरली की काय झालं त्यांनाच माहीत. अचानक त्यांनी भारतीय जनता पार्टी त्या अणु करारावर मतदान करताना सोडली आणि मुंडे साहेबांचा एक पाय पुसळला अशा अवस्थेत मुंडे साहेब येऊन गेले. कारण मुंडे साहेब त्यांना मुलाप्रमाणे वागवत होते. मग मुंडे साहेबांना त्यावेळेस असं वाटलं की बाबा हे बंजारा समाज किंवा अखिल भारतीय बंजारा क्रांती दल आता काँग्रेसमध्ये तर नाही जाणार. अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मित्रांनो त्या ठिकाणी गोपीनाथरावांनी काही कार्यकर्त्यांना फोन केला आणि माझ्या काही कार्यकर्त्यांना माझ्या सकट आम्ही सांगितलं, म्हटलं साहेब, सैन्य सोडून सेनापती फरार झाले, सैन्य हे पूर्ण तुमच्याकडे आहे, तुम्ही काळजी करू नका. मित्रांनो, अवघ्या 8 दिवसात आम्हाला सांगितलं की आपल्याला शक्ती प्रदर्शन मेळावा घ्यावा लागेल. म्हटलं साहेब आदेश करा, मेळावा कुठं घ्यायचा आहे? मुंडे साहेब म्हणले खेड्यापाड्यावर घेण्यापेक्षा मेट्रोमध्ये घ्या, मुंबई परिसरात घ्या. म्हटलं साहेब तुम्ही स्थान सांगा. साहेब म्हणले कल्याणला घ्या. मित्रांनो, मी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता त्या ठिकाणी कल्याणला बंजारा समाजाचा एक मोठा मेळावा घेतला आणि या सवंगडीच्या ताकदीवर त्या ठिकाणी 5,000 लोक गोळा केले आणि तो मेळावा सक्सेस केला. आणि पुन्हा मेसेज केला की बंजारा आणि भटका हा समाज भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. मित्रांनो, काही गोष्टी असतात पक्षामध्ये, काही देताना कॅटेरिया तयार होतो. यथाकदाचित मी कुठं कमी पडला असेल, मी मागत होतो, मी सांगितलं मला विधान परिषदेवर घ्या, निर्णय घेत नसाल तर. पण काय झालं मला माहित नाही. आता 1 तासापूर्वी यादी आलेली आहे, त्याच्यातली नावं आम्ही बघितली. आता मला सांगा, बंजारा समाजाला वगळून 5 नावं दिली, त्याच्यात बंजारा नाहीये. उद्या 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा लागणार आहे. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. मी लोकसभेच्या तुमच्या प्रत्येक तांड्यावर आलो होतो, प्रत्येक तांड्यामध्ये बोललो होतो की भारतीय जनता पार्टीला मदत करा.
भारतीय जनता पार्टी बंजारा समाजाच्या पाठीराखा आहे, पाठीराखा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी बंजारा समाजाला समसमान न्याय देतं हे सांगत होतो. तुमचाही विश्वास बसत होता, तुम्ही समजत होते, तुम्हाला कळत होतं की श्रावण भाऊ सांगतायत अडचण नाही. परंतु मी आता विधानसभेमध्ये काय बोलू? विधानसभेच्या प्रचाराला ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस तुमच्याकडनं तुमच्या त्या प्रश्नांना मी उत्तर काय देईल? तुम्ही साधिकच विचारणार आहात. श्रावण भाऊ, तुम्हाला पार्टीने शब्द दिला होता, तुम्ही मागणी केली होती, पार्टी तुमचा विचार करत नाही तर आमच्या काय करणार? असे प्रश्न या ठिकाणी पुढे येऊ शकतील. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो, भारतीय जनता पार्टी ही अत्यंत सुज्ञ आणि चांगली पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी सगळ्या जाती जमातींचा विचार करत असते. काही चुकलं असेल, काही झालं असेल, किंवा काही त्यांच्यात मंथन झालं असेल, किंवा आपण सांगतो ना जास्त संघर्ष केला, जास्त वेळ घेतला गेला, येता कदाचित याच्यापेक्षा मोठं मला काही देत असतील असं मी समजतो या ठिकाणी. आणि माझ्या मनाचं समाधान करतो. आणि मला खात्री आहे निश्चितपणाने पार्टी पुढच्या वेळेस आपला काही ना काही विचार करेल. कांतीलालजी, हार मानणं माझ्या डायरीत नाही, तुमच्याही डायरीत नाही. आता येणाऱ्या काळामध्ये राज्यपाल नियुक्तीचे जवळपास 12 जागा आहेत. मला वाटतं राज्यपाल नियुक्तीमध्ये मी सगळा कॅटरा फुलफिल करतो, कारण मी सामाजिक नेतृत्वातनं पुढे आलेलो आहे, सामाजिक चळवळीतनं पुढे आलेलो आहे. त्याच्यामुळे मला आशा आहे. राज्यसभेच्याही 2 जागा आहेत. राज्यसभेसाठी आपण बोलू शकत नाही, पण बोलावं लागेल. का बोलावं लागेल? भारतामध्ये 22 कोटीच्या जवळपास नुसतं बंजारा आहे, आणि यांना जर सोबत केलं, भटक्या विमुक्तांना सोबत केलं, तर आपण जवळपास 30 कोटीच्या घरात जातो. कमीत कमी 30 सांगूया मित्रा, 30-35 कोटीच्या घरात भटक्या विमुक्त आणि बंजारा समाज आहे. त्या बंजारा समाजाला अख्ख्या लोकसभेमध्ये एकही प्रतिनिधित्व भेटलं नाही, ही खंताची बाब आहे. म्हणून माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीला, धुळ्याच्या या सगळ्या मीडियाच्या वतीने भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एक विनंती करतो की बंजारासाठी, बंजारा समाजाचं त्या ठिकाणी सभागृहामध्ये कोणीतरी बोलणारा पाहिजे, आणि त्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या काळामध्ये करावी अशी या सर्व प्रमुख नेत्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय शिवराय. बैठकीमध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात रणनीती ठरवायची होती, आणि आम्ही त्या गोष्टीवर फोकस करून त्याचा साधक बाधक चर्चा केली. चर्चेअंती महाराष्ट्रासह देशभरातल्या अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाला सहयोगी संघटन म्हणून सोबत घ्यावे अशा प्रकारचा एकमुखी ठराव या ठिकाणी आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे. धन्यवाद. नाही घेतलं गेल्या 27 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, उद्याही भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील. भारतीय जनता पार्टीने समजा काही वेगळा कॅटेगरी ठरवलेला असेल तर या ठिकाणी न्याय देण्यामध्ये कुठंतरी थोडंफार झुकतं माप दुसरीकडे दिला गेला असेल, परंतु आमचं मत होतं एक बंजारा समाजाचा त्या ठिकाणी आमदार आहे, तर ते भरत म्हणजे दुसऱ्या जागा घेत असताना पुन्हा एक बंजाराला द्यावं असं आमचं मत होतं. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी बंजारा समाजाचा विचार केला गेलेला नाही आहे. परंतु केवळ एवढ्याशा गोष्टीसाठी मी भारतीय जनता पार्टी सोडू शकत नाही. मात्र आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांनी ज्या प्रकारे रासप, त्याच्यानंतर RPI, आठवले गट, रयत क्रांती
या ज्या संघटना सोबत घेतल्या आहे त्याच प्रकारे अखिल भारतीय बंजारा क्रांती दल या संघटनेला सहयोगी संघटन म्हणून सोबत घ्यावे एवढी आमची भारतीय जनता पार्टीला विनंती राहील। येणाऱ्या विधान परिषदेच्या याद्या जाहीर झाल्या आहेत आणि माझा कार्यक्रम नुकताच या ठिकाणी पार पडला आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊ आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्याकडे पुन्हा आम्ही एकदा आमची मागणी रेटून लावू आणि समजा विधान परिषदेवर नाही घेतलं तर राज्यपाल नियुक्तीमध्ये त्या ठिकाणी 12 जागा आहेत तिथं आमचा विचार केला जावा। अशा पद्धतीने निश्चितपणाने याचा पुढचा प्रवास आमचा राहील। धन्यवाद। महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये 25 विधानसभा क्षेत्र असे आहेत की त्या 25 विधानसभा क्षेत्रामध्ये बंजारा समाजाने ठरवला तोच आमदार होऊ शकतो आणि 57 अशी मतदारसंघ आहेत एकूण की त्या ठिकाणी बंजारा समाज हा निर्णायक आहे। तर आपण विचारत आहात की बंजारा म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण महाराष्ट्रातून कुठून निवडणूक लढवणार का? मित्रांनो, आपण आजपर्यंत बघत आला थिंक टँक असते ना, त्या ठिकाणी थिंक टँकला जोखमीच्या याच्यात पाडत नसते संघटना कुठली। तर मी राज्यासह देशभरात अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचं आणि भारतीय जनता पार्टीचं चांगल्या प्रकारे प्रबोधन करत असतो। म्हणून माझी शेवटची आणि अंतिम इच्छा एकच आहे की मला भारतीय जनता पार्टीने मागच्या दारूनच मोठं करावं, निवडणूक लढवण्याची माझी अजिबात इच्छा नाही।